शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांचे पुढारी आहेत गिरीश फोंडे. गिरीश फोंडे हे महानगरपालिकेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून कार्य करतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा ठरला. त्यांनी निवडणुकीपूर्वी आपण शक्तिपीठ महामार्ग रद्द करू असं आश्वासन दिलं होतं. त्याची आठवण करून देण्यासाठी गिरीश फोंडे यांनी मीटिंग घेतली, वार्ताहर परिषद घेतली आणि त्याला जसं आवाहन केलं, जनतेशी गद्दारी करू नका असं म्हटले. पण त्याचा राग आला आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. गिरीश फोंडे यांच्या निलंबनाच्या विरोधात इंडिया आघाडीतर्फे महापालिकेवर मोर्चा. मी आपल्या व्यासपीठावरही मंडळींना सांगतोय, अरे तुम्ही आम्ही सुद्धा विश्वासाला पात्र असलं पाहिजे, तरच हे आंदोलन नेटाला लागतंय. कुठलाही प्रसंग काय कोण घेऊन जात नाही. अरे अर्धी भाकरीनं सुद्धा पोट भरतंय, त्याला काही लय मिजाशी करायला जगायला काय लय लागतंय असं नाही. आणि म्हणून जगण्यापेक्षा सामान्य माणसाचं जीवन महत्वाचं आहे हे समजून तुम्ही आम्ही सगळ्यांनी यामध्ये उतरावं आणि ही लढाई यशस्वी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. मित्रांनो, या ठिकाणी वेळ झालेला आहे. एक मिनिट. या ठिकाणी वेळ झालेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सीमाताई या ठिकाणी बोलणार होत्या, त्यांची मी माफी मागतो. या दारूबंदी चळवळीच्या स्वातीताई क्षीरसागर बोलणार होत्या, त्यांची पण मी माफी मागतो. SD लाड सर हे बोलणार होते, काँग्रेसचे बोललेत. SD लाड सर बोलणार होते, त्यांची पण मी या ठिकाणी माफी मागतो. अनिल लवेकर सर हे बोलणार होते. 11 ते 12 या वेळेमध्ये भवानी मंडपामध्ये सभा झाली. त्यानंतर मोर्चाने सर्वजण महापालिकेकडे गेले. महापालिकेमध्ये वरिष्ठाशी शिष्टमंडळाची चर्चा झाली. नोकरीत असणाऱ्या व्यक्तीचे चौकशी न करता निलंबन करणे हे चूक आहे. पहिल्यांदा चौकशी करायची असती, त्यानंतर निलंबन करता येतं. आजच्या मोर्चात अनेक शिक्षक शक्तिपीठ महामार्ग रद्द करा म्हणून टोप्या घालून, डोक्यावर टोप्या घालून इथं आले होते. मग या सर्वांच्यावरती कारवाई केली जाणार आहे का असा एक प्रश्न लोकांनी उपस्थित केला. मोर्चामध्ये इंडिया आघाडीबरोबरच शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी, दारूबंदी आंदोलनातील कार्यकर्ते, शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना, महापालिकेतील शिक्षक इत्यादी जण हजर होते. सूडबुद्धीने केलेले निलंबन रद्द करा अशी मागणी सर्वांनी केली.